ज्याकडे अजूनही तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे इंद्रजीत. आम्ही या शब्दांच्या प्रवासामध्ये. आजचा विषय आहे ज्या घरात आपण वाढलो. आपण आयुष्यात अनेक ठिकाणी जातो. शाळा, कॉलेज, कामाची जागा. पण एक जागा अशी असते जिथं आपला स्वभाव तयार होतो. ती जागा म्हणजे आपलं घर. ज्या घरात आपण वाढतो तिथं फक्त आपलं शरीर मोठं होत नाही, तिथे आपले विचार तयार होतात. घरात जर प्रेम असेल तर मूल विश्वास शिकतं. घरात जर समजूतदारपणा असेल तर मूल संवाद शिकतं. आणि घरात जर भीती असेल तर शांत राहायला शिकतं. आपण मोठे झाल्यावर अनेकदा विचार करतो, मी असं का आहे? कधीकधी उत्तर भूतकाळात सापडतं. बालपणातले अनुभव आपल्या मनात खोलवर बसतात. पण याचा अर्थ असा नाही की आपलं आयुष्य तसंच राहणार. कारण आपण मोठे झाल्यावर आपलं आयुष्य आपण पुन्हा घडवू शकतो. घर आपणाला सुरुवात देते, पण शेवट आम्हीच लिहू शकतो. जर तुमचं बालपण सुंदर होतं तर त्याबद्दल तुम्ही कृतज्ञ राहा. आणि जर कठीण होतं तर लक्षात ठेवा, ज्याकडे अजूनही तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद आहे. हा विषय तुम्हाला आवडला असेल तर ह्याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया सांगा.